लाडकी बहीणपेक्षा सुरक्षित बहीण योजना सुरू करा। हरिभक्तपरायण प्रकाश साठे महाराज। कीर्तनात राज्य सरकारचे वेधले लक्ष। कुपवाडमध्ये कीर्तन महोत्सवास उत्साहात प्रारंभ। महाराष्ट्रात सध्या महिला सुरक्षित राहिल्या नाहीत। अनेक ठिकाणी महिला, विद्यार्थिनी, अल्पवयीन मुलींवर अत्याचार वाढलेत। अत्याचार करून खुनाच्या घटना घडू लागल्यात। ही बाब अत्यंत गंभीर आहे अशी खंत व्यक्त करून महिलांना सुरक्षित राहायचं असेल तर सरकारनं लाडकी बहीणपेक्षा सुरक्षित बहीण योजना सुरू करावी, तरच महिला सुरक्षित राहतील। यासाठी सरकारनं गतिशील पावलं उचलावीत अशी भावनिक मागणी कीर्तनकार हरिभक्तपरायण प्रकाश साठे महाराज यांनी कुपवाडमध्ये कीर्तन सोहळ्यात केली। कोणाचं चांगलं करायचं होत नसेल तर वाईट तरी करू नका। तिजोरीत सोने ठेवताना संस्कृतीही ठेवा। नेहमी चांगले कर्म करा, चांगलं फळ मिळेल। यासाठी भक्तिमार्ग आत्मसात करा। आईवडिलांचा सांभाळ करा, पुण्य मिळेल असं आवाहन करत हरिभक्तपरायण साठे महाराज यांनी केलेल्या समाज प्रबोधन कीर्तनातून कुपवाडकर मंत्रमुग्ध झाले। माजी नगरसेवक गजानन मगदुम यांच्या पुढाकारानं शिवप्रेमी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि पारायण सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गजर कीर्तनाचा सोहळा विठ्ठल भक्तांचा या 3 दिवसीय कीर्तन महोत्सवास येथील अकूज ड्रीमलँड मैदानावर उत्साहात प्रारंभ झाला। कीर्तन सोहळ्याच्या पहिल्या दिवसाचे पुष्प संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांच्या पूजन करून करण्यात आले। स्वागत करताना गजानन मगदुम यांनी शिवप्रेमी मंडळाच्या कार्याविषयी माहिती दिली। दरम्यान यावेळी काही महिन्यांपूर्वी घडलेल्या अपघातात आई वडिलांचा मृत्यू तसेच स्वतःचे दोन्ही पाय गमावल्यानं शिक्षण बंद पडलेल्या कुपवाडमधील जोया सनदी या मुलीचं पालकत्व स्वीकारून संयोजक गजानन मगदुम यांनी तिला सायकल भेट दिली। या सामाजिक उपक्रमाचे कीर्तनकार प्रकाश साठे महाराज यांनी कौतुक केले। कीर्तन सोहळ्याचे उद्घाटन भाजपच्या नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, शहराध्यक्ष आशुतोष धोत्रे, महाराष्ट्र चेंबरचे संचालक रमेश अरवाडे, शेखर माने, विनायक सिंहासने, भाजपचे शहराध्यक्ष कृष्णा राठोड, भाजपचे माजी शहर अध्यक्ष रवींद्र सदामते यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी शिवप्रेमी मंडळातर्फे साठे महाराज यांचा सत्कार करण्यात आला। कीर्तन ऐकण्यासाठी अकोज ड्रीमलँड मैदान खचाखच भरले होते।